आज मी तुम्हाला खास उन्हाळ्यासाठीचे 3 बेस्ट प्रॅक्टिकल, बजेट फ्रेंडली आणि इझी टू मेक होममेड लिक्विड फर्टिलायझर्स सांगणार आहेत, जे आपण घरच्या घरी स्वस्तात मस्तपैकी बनवू शकतो आणि हे फर्टिलायझर्स आपण सगळ्या झाडांसाठी उन्हाळ्यासाठी वापरू शकतो। उन्हाळ्यामध्ये झाडांना आपण हेवी फर्टिलायझर्स, स्ट्रॉंग फर्टिलायझर्स अजिबात देऊ शकत नाही। अगदी आपल्यावर घ्यायचं झालं तर जसं आपण उन्हाळ्यामध्ये तेलकट आणि तुपकट पदार्थ पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करतो आणि थंडगार पदार्थ जसं ताक झालं, कैरीचं पन्ह झालं, लिंबू पाणी झालं, साधं थंड पाणी सुद्धा आपण जास्तीत जास्त आपल्या डाएटमध्ये त्याचा समावेश करण्याचा प्रयत्न करतो। अगदी त्याचप्रमाणे झाडांना उन्हाळ्यामध्ये थंड ठेवण्यासाठी, त्यांना पूर्ण उन्हाळाभर सर्व्हाइव्ह करण्यासाठी आपल्याला त्यांना थंडगार लिक्विड देण्याची गरज आहे। हे जे लिक्विड फर्टिलायझर्स आहे यामुळे झाडांना थंडावा मिळायला आणि त्यासोबतच त्या झाडांपासून थोड्याफार प्रमाणामध्ये उत्पादन घेण्यासाठी मदत होणार आहे। उन्हाळ्यामध्ये खास करून हे 3 फर्टिलायझर्स मी माझ्या झाडांना नेहमी देत असते। हेच 3 फर्टिलायझर्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नमस्कार, मी अमृता धवने या मराठी गार्डनिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। नंबर 1, ॲलोवेरा लिक्विड। हे मला स्वतःला आवडणारं लिक्विड आहे, जे मी झाडांना उन्हाळ्यामध्ये देत असते। हे फर्टिलायझर नसून झाडांसाठी एक टॉनिक आहे, जे झाडांना थंडवा देण्याचं, स्पेशली झाडांच्या मुळांना सूदिंग इफेक्ट देण्याचं काम करतं। ज्याप्रमाणे आपल्याला चटका लागला किंवा मग आपल्या त्वचेचा दाह होत असेल, अशा वेळेस आपण तिथे ॲलोवेरा जेल लावतो आणि आपल्याला जसा थंडावा मिळतो, अगदी त्याचप्रमाणे हे ॲलोवेरा लिक्विड जर आपण झाडांना दिलं तर झाडांच्या मुळांना थंडवा मिळतो। हे एक हेवी फर्टिलायझर नसून झाडांना पटकन ऊर्जा देण्याचं काम करतं। या लिक्विडमुळे झाडांना आवश्यक असलेले अमिनो ॲसिड्स मिळत असतात, काही प्रमाणामध्ये एन्झाईम्स मिळतात आणि स्पेशली झाडांना थंडवा प्रोव्हाइड करेल, जेणेकरून पूर्ण उन्हाळाभर आपली झाडं फ्रेश दिसायला मदत होणार। हे लिक्विड बनवायचं कसं? जर 1 लिटरच्या प्रमाणामध्ये आपण घेत असू तर 1 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 2 चमचे इतकं ॲलोवेरा जेल टाकायचं आहे। कोरफडीचा गर काढून तो 2 चमचे इतका 1 लिटर पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे। हे बनवलेलं मिक्सचर आपण लगेच तेव्हाच्या तेव्हा झाडांना देऊ शकतो। याला फर्मेंट करण्याची 1-2 दिवस भिजत ठेवण्याची अजिबात गरज नाही आहे। मिक्स केल्याबरोबर लगेच झाडांना द्या। 2 प्रकारे आपण हे झाडांना देऊ शकतो, एक तर मातीमधून देऊ शकतो, नाही तर झाडांवर याची लाईट फवारणी करू शकतो। परंतु माझ्या मते उन्हाळ्यामध्ये हे टॉनिक मातीमध्ये देणं योग्य राहणार आहे। हे टॉनिक 10 ते 15 दिवसामध्ये आपल्याला एकदा झाडांना द्यायचं आहे। देण्याची वेळ एक तर तुम्ही सकाळी द्या किंवा संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या 1 तास आधी द्या, परंतु कडक उन्हामध्ये अजिबात देऊ नका। कोणतंही टॉनिक, कोणतंही लिक्विड आपल्याला जेव्हा द्यायचं असतं तेव्हा मातीमध्ये ओलावा असणं अत्यंत गरजेचं आहे। जी माती सुकलेली असेल तर त्याला आधी पाणी द्या, त्यानंतर 1 तासानंतर तुम्ही हे लिक्विड्स देऊ शकता। उन्हाळ्यामध्ये हे लिक्विड देताना डायल्यूट करून द्यायचं आहे। अगदी माइल्ड प्रमाणामध्ये आपल्या सगळ्या झाडांना हे लिक्विड प्रोव्हाइड करायचं आहे। नंबर 2, किचन स्क्रॅप लिक्विड। किचन स्क्रॅप लिक्विड हे एक बॅलन्स्ड न्यूट्रिशन आहे, जे आपण घरच्या घरी बनवून सर्व झाडांना आपल्या देऊ शकतो। हे माझ्या सर्वात आवडीचं स्वस्तात मस्त घरच्या घरी बनणारं लिक्विड आहे। यामध्ये आपल्याला जास्त कोणतंही डोकं वापरण्याची अजिबात गरज नाही। आता हे करायचं कसं? एखाद्या कंटेनरमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्या घरून निघणारा जितकाही किचनचा कचरा आहे तो सगळा किचनचा कचरा यामध्ये तुम्ही टाकू शकता। जर तुम्ही सकाळच्या वेळेला फिल्टर कॉफी घेत असाल तर फिल्टर कॉफीची जी पावडर आहे ती युज्ड पावडर सुद्धा आपण झाडांना देऊ शकतो। बनाना पील, अनियन पील यामधून चांगल्या प्रमाणामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस मिळण्याचं काम होतं। त्यासोबतच युज्ड जी आपली चहा पावडर असणार आहे, कॉफी पावडर असणार आहे, यामधून थोड्या प्रमाणामध्ये आपल्या झाडांना नायट्रोजन मिळत असतं। त्यामध्ये धुतलेल्या तांदळाचं, डाळीचं, जे काही तुमच्या कडधान्याचं, भिजवलेल्या कडधान्याचं जे काही पाणी असेल ते सुद्धा तुम्ही या कंटेनरमध्ये टाकू शकता। त्यासोबतच अंड्याची टरफलं सुद्धा तुम्ही टाकू शकता। NPK झालं, मॅक्रोन्यूट्रिएंट्स झालं, मायक्रोन्यूट्रिएंट्स झालं, हे सगळं जे काही झाडांना पाहिजे आहे। माइल्ड प्रमाणामध्ये हे कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड तयार होतं, परंतु इतकंच माइल्ड प्रमाणामध्ये असलेलं जे काही न्यूट्रिशन आहे हे आपल्या झाडांना उन्हाळ्यासाठी अगदी परफेक्ट आहे। कंटेनरमध्ये आपल्याला हे पाणी कमीत कमी 24 ते 48 तासापर्यंत ठेवायचं आहे। दररोज त्याला एकदा आपल्याला व्यवस्थित हलवायचं आहे, मिक्स करून घ्या। पाणी ढवळणे म्हणजे त्यामध्ये आपण ऑक्सिजन मिक्स करणार आहोत। आणि लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे की कंटेनरला झाकण अजिबात टाईट लावायचं नाही आहे। कंटेनरवर तुम्ही एखादं कापड झाकून ठेवू शकता, नाही तर झाकण लावायचंच असेल तर अगदी हलकं
त्यावर झाकण आपल्याला ठेवायचं आहे, लूज झाकण आपल्याला त्यावर ठेवायचं आहे. उन्हाळ्यामध्ये फर्मेंटेशनची प्रोसेस असते, आंबवण्याची प्रोसेस असते, ही फार लवकर होत असते. तर इथे आपल्याला 1 ते 2 दिवसच ठेवायचं आहे. फार तर 3 दिवस झाले, 3 दिवसाच्या वर आपल्याला हे लिक्विड अजिबात ठेवायचं नाही आहे. 48 तासानंतर आपण हे लिक्विड झाडांना वापरू शकतो. 1:10 असं प्रमाणामध्ये आपल्याला हे लिक्विड वापरायचं आहे. जर 1 ग्लास लिक्विड तयार होत असेल तर त्यामध्ये 10 ग्लास आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे आणि इतकं डायल्यूट केलेलं पाणीच आपल्याला झाडांना द्यायचं आहे. त्यामधून झाडांना बॅलन्स न्यूट्रिशन सुद्धा मिळणार आहे आणि त्यासोबतच जर आपल्याकडे फुलांची, फळांची किंवा किचन गार्डन असेल त्यामधून आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन घ्यायचं असेल तर हे किचन स्क्रॅप लिक्विड त्यासाठी उत्तम काम करतं. नंबर 3, ताकाचे पाणी. ताकाचं पाणी हे झाडांसाठी अत्यंत उपयोगाचं आहे. आपण सगळ्या झाडांना, स्पेशली आपल्याकडे फ्लावरिंग आणि फ्रुटिंगची झाडं असतील, किचन गार्डन असेल, कढीपत्त्यासारख्या जास्वंदाच्या झाडाला सुद्धा हे पाणी फार जास्त प्रमाणामध्ये आवडतं. फक्त इंडोर प्लांटसाठी हे लिक्विड वापरू नका. झाडांना कॅल्शियम मिळतं, माती जिवंत होण्यासाठी मदत होत असते आणि काही प्रमाणामध्ये न्यूट्रिशन सुद्धा झाडांना मिळत असतात. ताक आपल्या घरी अगदी सहज पद्धतीने उपलब्ध होत असतं, परंतु इथे ताक म्हणजे नेमकं काय हे यामध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं. आपल्याकडे आपण जेव्हा साईला दह्याचं विरजण लावतो त्यानंतर आपण ब्लेंड करून जे लोणी काढतो, ते लोणी काढल्यानंतर उरलेलं जे पाणी आहे ते पाणी म्हणजे ताक आहे. हेच ताक आपल्या झाडांना फायदा करणार आहे. द्यायचं कसं तर आपल्याकडे 1:10 इतक्या प्रमाणामध्ये हे डायल्यूट करून द्यायचं आहे. हे पाणी देताना जितकं जास्त डायल्यूट करून आपण देऊ शकू तितकं चांगलं. उन्हाळ्यामध्ये झाडांना डायल्यूट केलेलंच ताकाचं पाणी आपल्याला द्यायचं आहे. जर तुमच्याकडे ताक घरी अवेलेबल नसेल तर मार्केटमध्ये जाऊन ताक विकत आणा, परंतु दही पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी आपल्याला झाडांना अजिबात द्यायचं नाही. बऱ्याच जणांना हे चॅलेंजेस येतात की ताकाचं पाणी दिलं तर झाडाला फंगस लागते, झाडाच्या मातीमध्ये बुरशी पकडते. तर याची सर्वात महत्त्वाची 2 कारणं आहे. एक तर तुम्ही ताकाच्या ठिकाणी दह्याचं पाणी देत आहात. दह्यामध्ये ऑलरेडी स्निग्धता असते, त्यामध्ये एक तेल असतं. ते तेल पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण जेव्हा ते मातीमध्ये देतो तेव्हा मातीमध्ये वरच्या लेअरला ते तेल तसंच राहतं आणि त्यामधून बुरशी येण्याचं काम होतं. दुसरी चूक तुम्ही हे करत असाल की ताक देताना आपण ते ताक अतिशय घट्ट प्रमाणामध्ये देत असतो. म्हणूनच आपल्याला हे ताकाचं पाणी डायल्यूट करून द्यायचं आहे. घरी ताक अवेलेबल नसेल तर मार्केटमधून विकत आणा, परंतु दही पाण्यामध्ये मिक्स करून अजिबात देऊ नका. हा झाडाचा फायदा होण्याऐवजी त्याचं नुकसान मात्र नक्की होऊ शकेल. तर हे लिक्विड बनवायचं कसं? जर 1 लिटर पाण्याचं आपण इथे प्रमाण घेतो म्हटलं तर 1 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून इतकं ताक टाकायचं आहे. हे फक्त इंडोर प्लांट्सला आणि कॅक्टस सारख्या झाडांना देण्याची गरज नाही. ॲलोवेरा सारखी पण जी काही झाडं असतात त्यांना सुद्धा देण्याची गरज नाही आहे. लोण्यापासून निघालेलं जे ताक आहे ते ताक जास्त फर्मेंट करण्याची अजिबात गरज नाही. 24 तास इतकं ठेवलेलं हे जे आंबट झालेलं ताक आहे हे ताक आपण पाण्यामध्ये मिक्स करून झाडांना देऊ शकतो. हे लिक्विड कसं वापरायचं तर एकदा तुम्ही सकाळच्या वेळेला द्या किंवा मग संध्याकाळच्या वेळेला द्या. भर दुपारी उन्हामध्ये अजिबात द्यायचं नाही आहे. हे पाणी बनवताना सुद्धा सावलीत आपल्याला ह्याला फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे. सावलीमध्ये जेव्हा आपण याला फर्मेंट करतो तेव्हाच त्या ताकामध्ये, त्या टॉनिकमध्ये मायक्रोबियल ऍक्टिव्हिटीज आणि हे ताक जेव्हा आपल्या जमिनीमध्ये देऊ तेव्हा हे झाड जमिनीमध्ये मायक्रोब्स वाढवण्याचं काम करेल आणि आपल्या जमिनीला जिवंत करण्याचं काम करत असतं. साधारण 20 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा हे टॉनिक झाडांना दिलं तर पुरेसं आहे. वारंवार रिपीट करण्याची गरज नाही. हे लिक्विड्स बनवताना काही लक्षात ठेवण्याच्या गोष्टी म्हणजे हे लिक्विड आपल्याला 1 ते 2 दिवसापेक्षा जास्त वेळ अजिबात फर्मेंट करायचं नाही आहे. जिथे आपण कंटेनर ठेवणार आहोत ते कंटेनर सावलीत असलं पाहिजे, उन्हात अजिबात ठेवू नका. ॲलोवेरा सारखं जे लिक्विड आहे ते तुम्ही तात्काळ बनवून लगेच झाडांना देऊ शकता. ताकाचं आणि किचन स्क्रॅपचं जे लिक्विड तुम्हाला सांगितलं आहे ते मात्र 1 ते 2 दिवस आपल्याला जास्तीत जास्त 3ऱ्या दिवसापर्यंत आपल्याला फर्मेंट करून मग झाडांना वापरायचं आहे. झाडांना वापरताना सकाळची किंवा संध्याकाळची वेळ निवडा. दुपारी आपल्याला अजिबात द्यायचं नाही आहे आणि देण्याच्या आधी आपल्याला झाडांमध्ये ओलावा आहे की नाही हे मात्र नक्की चेक करायचं आहे. अजिबात स्ट्रॉंग आणि कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड वापरू नका. झाडांना फायदा होण्याच्या ऐवजी नुकसान होऊ शकतं. हे 3 स्वस्तात मस्त आणि लवकर बनणारे जे टॉनिक्स आहेत यामध्ये अजिबात वेळ जास्त आपल्याला खर्च करावा लागत नाही. इतके टॉनिक्स आपण उन्हाळ्यामध्ये जरी झाडांना दिले तरी सुद्धा आपली झाडं व्यवस्थित जगू शकतात. एक शेड्यूल फिक्स करा आणि त्या दिवसावरच ही सगळी आपल्याला लिक्विड्स झाडांना द्यायची आहेत.
आय होप आजचा व्हिडिओ तुमच्या उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या काही उन्हाळ्यामध्ये झाडांना सर्व्हाइव्ह करण्याच्या टिप्स असतील त्या सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही लिहू शकता, जेणेकरून इतरांसोबत माझा सुद्धा त्यामध्ये फायदा नक्की होणार. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी संध्याकाळी 7 वाजता एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, झाडांची काळजी घ्या. नमस्कार.